इथून तिथून पूर्ण तापपर्यंत पॉलिश मारून काही काम खरंच झालेलं नाही. हा रस्ता किती क्लिअर केलेला आहे आपण पाहू शकता की संबंधित ठेकेदाराने पूर्ण जो मागील रोड आहे हा पूर्ण केलेला आहे, हा 3 लेअरचा. परंतु या इथून गायकवाड कोटेनगरमध्ये राहते. आमच्या इथे अर्धा रोड तयार केला, अर्धा रोड असाच सोडून दिलेला आहे. पहिला तरी चांगला होता उलट, पण आता ही समस्या आहेत की बेकार आहे. सगळे धूळ धूळ उडते घरामध्ये. लहान मुलं, वयस्कर लोक आहेत, त्रास होतो त्यांना. तर रोड तरी व्यवस्थित केला पाहिजे. तिथपर्यंत अर्धा झाला ना, अर्धा का केला नाही त्यांनी. आमची एवढीच इच्छा आहे की हे पूर्ण व्हायला पाहिजे रोड. जे अपूर्ण काम झाल्यामुळे कसं आहे, म्हाताऱ्या लोकांना, लहान मुलांना पण त्रास होतो, धूळ उडते आणि पूर्ण काम व्हायला पाहिजे. आमची खूप इच्छा आहे. गटारी चांगल्या नाही आहेत, पाणी वाहत नाही स्वच्छ, तर गटारींचा खूप वास येतो आणि कुत्र्यांचा पण खूप त्रास आहे आम्हाला. खूपच कुत्रे आहेत एरियामध्ये. खूप लहान मुलं बाहेर निघायला सुद्धा घाबरतात कुत्र्यांमुळे. बरोबर आहे. क्रमांक 9 क्रमांकामध्ये राहतो. आणि काय आहे म्हटलं, रस्त्याचं खूप समस्या आहेत. कोटेनगरला आधीपासूनच रस्ते नाहीत. अर्धवट कामं करतात आणि अर्धवट सोडून देतात. पूर्ण काम करायला त्यांना जमतच नाही. पैसे पूर्ण घेऊन घेतात आणि कामच पूर्ण करत नाही. आणि सगळ्या लोकांना कसं, म्हणजे इथे वयस्कर लोक असतात, मुलं असतात, त्यांना खूप श्वासाचा वगैरे असा खूप त्रास होतो. मातीचा त्रास होतो, धुळीचा त्रास होतो. मुलांना खेळायला जागा नाही राहत. कुत्र्यांचा त्रास, गटारींचा वास, कुठे बसता येत नाही, कुठे थांबता येत नाही. घरात थांबलं तर गरम होतं. कुठे थांबायचं आम्ही, कुठे समस्या कुठे सांगायच्या या समस्या सांगायला पाहिजे, पण आम्ही सांगायचं कुठे. आम्हाला एवढं काही कळत नाही. आम्ही इथे रहिवासी राहणार आहे नाही. मी आता 30-35 वर्षापासून राहतो. एवढ्या वर्षापासून त्यांनी कुठलीच सोय केलेली नाही. जे पण येतात ते अर्धवट सोडून चालले जातात. पूर्ण काम कोणीच करत नाही. रस्ता अर्धाच केला त्यांनी, अर्धवट काम सोडून दिलं. आम्हाला होती अपेक्षा की पूर्ण होईल बा, पण तो पूर्ण रस्त्याची अपेक्षा त्यांनी काही पूर्ण केली नाही. अर्धवटच काम केलं आणि पूर्ण अर्ध सोडून दिलं. हाती घेतलं, मग पूर्ण करायला पाहिजे होतं. अर्धच का केलं. आता अर्धा रस्ता चांगला, अर्ध कोटेनगर चांगलं आणि अर्ध खराब आहे. आमची होती की इच्छा होती की पूर्ण रस्ता होईल अशी अपेक्षा केलेली होती, पण ते आमची अपेक्षा काही पूर्ण झाली नाही. मी सुशील शिंदे, जवळपास 37 वर्षापासून मी या कॉलनीमध्ये राहतो. आणि ह्या आमच्या सर्व नागरिक पण जवळपास खूप वर्षापासून राहतात. जवळपास 18 महिन्या अगोदर ह्या रोडाचं काम एका ठेकेदाराला दिलेलं होतं. हा संपूर्ण परिसरामध्ये चौकोनी रोडाचं काम त्याला दिलेलं होतं, परंतु त्याने अर्धाच, जवळपास म्हणजे 40% भाग जो आहे हा संपूर्ण 3 लेअरनुसार संपूर्ण कंप्लीट केलेला आहे. परंतु त्याने अर्धा रस्ता जो आहे तो अर्ध्यामधून सोडून त्याने कामच पूर्ण केलेलं नाही. संबंधित नागरिक वाट बघत होते की आमचा रस्ता केव्हा पूर्ण होईल, केव्हा पूर्ण होईल. परंतु आज जवळपास 18 महिने उलटून गेले, तरीसुद्धा या रस्त्याचं काम मार्गी लागू शकलं नाही. 3-4 दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिकेमध्ये संबंधित इंजिनियरांना भेटले असता त्यांनी सांगितलं की तुमचा रोड पूर्ण झालेला आहे. हे त्यांनी म्हणजे उडाउडीचे उत्तरं दिले. परंतु मी आयुक्तांना भेटल्यानंतर नवीन जे या प्रभागामधील इंजिनियर आहे सुर्वे साहेब म्हणून, ते कालच्या दिवशी इथे आले. त्यांनी पाहणी केली असता त्यांनासुद्धा निदर्शनास आले की हा एकच रोड म्हणजे अर्धाच रोड हा पूर्णपणे झालेला आहे, अर्धा रोड केलेलासुद्धा नाही. तर आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या जे समस्या आहे त्यांचं निवारण करावे असं.